मला कुकिंग विथ रेश्मा चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चला, आज आपला बिर्याणीचा बेत आहे. 1 किलो चिकन घेतलेलं आहे. शिजवण्यासाठी आपण पाणी टाकत आहे. 2 ते 2.5 तांबे पाणी टाकलेलं आहे. हे 1 किलो इंद्रायणी बासमती इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत. अर्धा तास धुवून ठेवलेले आहेत तांदूळ. चिकनमध्ये 2 कांदे मोठे घेतलेले आहेत. कोथिंबीर आणि अर्धी वाटी दही घेतलेलं आहे. आलं लसूण पेस्ट आहे. मसाले वापरणार आहे. मिरची पावडर, धना पावडर, कांदा मसाला, गरम मसाला, बिर्याणी मसाला आणि हळद. चवीनुसार मीठ. अर्धा लिंबू घेतलेला आहे. पिळून घ्यायचं याच्यामध्ये आहोत. हे मिक्स करून घेणार आहोत. हे वाटण करायचं आहे. कोथिंबीर, आलं, मिरची, लसूण आणि काही खडे मसाले आहेत. हे वाटण केलेलं आहे. याच्यामध्ये पुदिना मला भेटला नाही, तुम्ही टाकू शकता. त्याच्यावरती झाकून आपण 15 ते 20 मिनिटं मुरत ठेवणार आहे. पाणी उकळलेलं आहे. त्याच्यामध्ये मी थोडं तूप घालणार आहे. आणि हे खडे मसाले आहेत. थोडी कोथिंबीर आणि 2 ते 3 मिरच्या आहेत. इथे मी लिंबू पण टाकणार आहे, जेणेकरून आपला तांदूळ जे आहे त्याचा कलर चेंज नाही व्हावा म्हणून. इथे थोडं मीठ टाकणार आहे. इथे पाणी उकळलेलं आहे. आपण तांदूळ टाकून घेणार आहोत. झाकून घेणार आहे 5-10 मिनिटं. हे मुरलेलं आहे. आता आपण याला शिजवून घेणार आहोत. तूप टाकायचं आहे. झाकून घ्यायचं आहे याला. पहा, असा मोकळा झाला पाहिजे. आता मी बंद करून घेत आहे गॅस. आपण थोडं शिजलेलं आहे. थोडं पाणी आटू द्यायचं आहे. शिजलेलं आपलं. आता आपण दुसरं पातेलं ठेवून घेणार आहे. तेल घेतलेलं आहे. थोडं तूप पण मिक्स केलेलं आहे. तर कांदा टाकून द्यायचा आहे. पाणी टाकून द्यायचं आहे. आणि कांद्याचा कलर चेंज होत तर आपल्याला परतून द्यायचं आहे. हे मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत. हे पण परतून घ्यायचे आहेत आपल्याला. शिजलेलं आहे कांदा आणि टोमॅटो चांगलं. आता हे आपण शिजवून घेतलेलं चिकन टाकायचं आहे त्याच्यात.
हे कांदा परतून घेतलेला आहे. माझ्याकडून टाकून मगाशी टाकायचा ध्यानात नाही आहे. आता वरतून टाकून घेत आहे थोडा. हे तांदूळ शिजवलेले त्याच्यावरती टाकून द्यायचं आहे आपल्याला. असं गॅस कमी करायचा आहे. कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आता हे थोडा कांदा तळलेला आहे ते पण टाकून घ्यायचं आहे वरतून. हा खायचा कलर आहे, हा टाकून घ्यायचा आहे. आपण 2 कलर वापरले आहेत, एक ऑरेंज आणि एक हिरवा. टाकून घ्यायचं, तूप टाकून घ्यायचं आहे. हे पहा, बिर्याणी आपली तयार आहे. हे पहा, झालेली आहे आपली बिर्याणी. एकदा अशा प्रकारे नक्की करून बघा. चला बाय.